ठीक आहे, आले सगळे. स्क्रीन दिसते नाही. आता. येस सर दिसते. हा. ठीक आहे. हम्म, आजचं लेक्चर आहे रोटोवरती. ठीक आहे. रोटो एक प्रकारे आपण रोटो हा कोणत्या भागामध्ये पडतो, बीजी रिमूव्हमध्ये, बरोबर, किंवा ऑब्जेक्ट डिफरन्स करायसाठी. ठीक आहे. ऑब्जेक्टमध्ये आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण जर एक प्लेट टाकली किंवा एक सॉलिड कलर टाकला, ठीक आहे, तर तो काय होतो, तो क्रोमा होतो, बरोबर. सॉलिड कलर कोणता, तर ग्रीन किंवा ब्लू, तर तो क्रोमाच्या पार्टमध्ये जातो. पण ॲक्च्युअलमध्ये ती प्लेट काढली आणि रिअलमध्ये व्हिडिओ शूट झाला, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याचा रोटो करावा लागतो. म्हणजे ॲक्च्युअल फुटेजमधून आपल्याला जर ऑब्जेक्ट पाहिजे असेल किंवा ऑब्जेक्ट नको असेल, बरोबर. आता ऑब्जेक्ट नको असेल त्याचा संबंध येत नाही, पण आपल्याला जर बीजी बदलायचं असेल, बरोबर, तर आपल्याला काय करावं लागेल, रोटो करायला लागेल. कारण तिथं क्रोमा होणार आहे का, नाही होणार, बरोबर. क्रोमा कसा होऊ शकतो, एक सॉलिड कलर आहे का तिथं, खूप सारे कलर्स असतात अवेलेबल, त्याच्यामुळं आता इथं हे रिअल टाईम फुटेज आहे, बरोबर. आता ह्या रिअल टाईम फुटेजमध्ये मला बी जीमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सगळं चेंज करायचं. आता बॅकग्राऊंडमध्ये काय आहे, सांग. आता मेन काय, ही बिल्डिंग आहे, बरोबर. या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला मला दुसरं काहीतरी ठेवायचं, मला शो करायचं आहे, बरोबर. तर मी काय करणार, ह्याला मला रोटोच काढायला लागेल ना. इथं क्रोम आहे का, कुठला क्रोमा नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक रोटो काढावं लागतं. आता रोटो काढण्यासाठी काय करायचं, सिम्पल आहे. रोटो काही अवघड नाही आहे, बारकं पोरगं पण इझिली करतं रोटो, ठीक आहे. त्याच्यामुळं एवढं काही टेन्शनचं भाग नाही. फक्त रोटोमध्ये मेहनत खूप आहे. म्हणजे आता एवढ्याच फ्रेम आहेत ना, तर ह्याच फ्रेममध्ये तो मला एक आठवडा जाईल, बरोबर. पण जर सोप्या पद्धतीने केलं तर एवढे दिवस नाहीच जाणार, एका दिवसात होऊन जाईल, ठीक आहे. तर ती काय आहे पद्धत, तर चेक करू आता. आता पहिलं आपण नीट बघूयात. हे बघा, ह्याला आपण नाव देऊयात प्रॉप रोटो. काय नाव देऊयात, प्रॉप रोटो. प्रॉप रोटो म्हणजे असं काही वस्तू किंवा अशी काही गोष्ट की जे लाईव्ह नाही आहे, जिवंत नाही आहे, बरोबर. आता ही बिल्डिंग जिवंत आहे का, नाही आहे. ते हलणार आहे का, कुठं जाऊन पडणार आहे का दुसरीकडे, बरोबर. उठून जाऊन चालत जाणार आहे का, ते नाही जाणार, बरोबर. तर अशी काही वस्तू की जी स्वतःहून नाही चालत, निर्जीव वस्तू सगळ्या, बरोबर. ते सगळे प्रॉप झाले आपले. म्हणजे जसं की आता मी कीबोर्ड वापरतो, तर ते काय प्रॉप आहे. माऊस वापरतोय, माईक वापरतोय, हे सगळं काय प्रॉप आहे, ठीक आहे. तर ह्या प्रॉप रोटोला थोडंसं सोपं जातं, म्हणजे सोपं आपण असाइनमेंट करूयात आधी, त्यानंतर ना मग ह्युमन रोटो करूया, ठीक आहे. आधी आता चेक करूयात, पहिली फुटेज चेक करायची पूर्ण स्टार्ट टू एंड. आपल्याला कसं सोपं जातं आहे, की लास्टपासून सोपं जातं की स्टार्टपासून. आता सोपं म्हणजे काय, सोपं म्हणजे हे की मला हा पार्ट दिसतोय, बरोबर, समोरचा, पण वरचा पार्ट दिसतोय का, नाही, बरोबर. मग वरचा पार्ट इथं कुठं दिसतोय, ह्या फ्रेममध्ये दिसतोय, बरोबर. म्हणजे आपल्याला
जे ऑलरेडी दिसतं बरोबर आणि ते नंतर ना हाईड होतं ते पार्ट पहिले आपल्याला कंप्लीट करावं लागतं. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? ऑनलाईन लक्षात ठेवा. येस सर. तुम्ही बॅकवर्ड जावा फॉरवर्ड जावा काही सुद्धा फरक पडत नाही. तुम्ही एंडपासून सुरुवात केली आणि स्टार्टकडे तुम्ही स्टार्ट केलं की बाबा एंडपासून स्टार्टकडे तुम्हाला काम करायचं तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे बरोबर आहे, फॉरवर्ड बरोबर आहे का बॅकवर्ड बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं मला काय होतं आहे की हे फुटेज मला आत्ता दिसते पण स्टार्टिंगला दिसत नाही आहे बरोबर. मग त्याच्यामुळे मी काय करतो पहिलं इथून सुरुवात करतो. ठीक आहे. आता इथून सुरुवात करायला बिल्डिंग कुठं स्टॉप होते कुठं चालू होते. ठीक आहे. हे जे कोपरा आहे दुसऱ्या बिल्डिंगचा दिसतोय बरोबर आणि नाही नाही ह्याच बिल्डिंगचा तो फ्रंट आहे. ऍड्रेस दिसते सर. हां बरोबर ना. ह्याच बिल्डिंगचा तो फ्रंट आहे आणि हा बॅक आहे बरोबर. म्हणजे ह्या त्रिकोणला पण घ्यायला लागणार आपल्याला. ठीक आहे. तर काय काय दिसतं काय काय पुन्हा पुन्हा एकदा चेक करत गायब काय होतं. ओके. ठीक आहे. म्हणजे ही वरची बाजू आपली गायब होणार आहे. बरं मास्किंगचा फंडा का कोणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे मास्किंग म्हणजे कसं करायचं आपण बरोबर. तर मास्किंग करण्यासाठी आता इझी आता रोटोमध्ये तुम्ही काय करणार मास्क करणार बरोबर. ही बिल्डिंग आहे ही या प्रकारे तुम्ही मी एक रफली काढून दाखवतो आता सध्याला. ठीक आहे. हे असं तुम्ही ड्रॉ करणार बरोबर. ही तुमची बिल्डिंग आहे आणि हे असं ड्रॉ करून तुम्ही काय करणार मास्क करणार. आता मास्क झाल्यानंतर ना काय करणार पाथला की लावणार बरोबर. या प्रकारे की लावणार. पुन्हा काय करणार तुम्ही एक फ्रेम मागं येणार आणि पुन्हा एकदा चेक करणार. ठीक आहे बरोबर. पुन्हा एकदा मागं येणार आणि ही फ्रेम चेक करणार कुठे गेली. तिथे जाऊन तुम्ही तो मास्क मूव्ह करणार बरोबर. म्हणजे जसं मूव्ह करचाल तसं ते काय होणार आहे तुमचा एक ऑब्जेक्ट सेपरेट होईल बरोबर. व्हिडिओ असो इमेज असो काय फरक पडत नाही बरोबर. व्हिडिओ असेल तर काय करायचं आपल्याला की बाय की काम करावं लागतं आणि इमेज असेल तर एकाच कीवर काम होऊन जातं बरोबर. आता आपण काय करतोय की बाय की एक की गेली पुढं पुन्हा एकदा त्या रोटोला तिथं सेट करणे बरोबर. तो रोटो जसा आहे तसं आपण सेट करणार. आता सेट करत करत कसं करणार सगळ्या की फ्रेम्स ह्या लावणार आहेत बरोबर. आता ह्याला तुम्हाला जाणार एक आठवडा आहे का नाही. पण बरोबर पद्धत कोणती तर बघा आता बरोबर पद्धत अशी की आपल्याला छोटे छोटे मास्क वेगवेगळे आपल्याला करावं लागतं. आता जसं की पहिलं आपण सरफेस घेऊयात. सरफेस कोणता तर बिल्डिंगचा सरफेस पूर्ण बिल्डिंगचा सरफेस. हां आपण पहिला तो कॅप्चर करूयात नंतर ना मग दुसरा सरफेस कॅप्चर करू. ठीक आहे. पहिलं एक कंट्रोल डी करू आणि वरच्या लेअरला मास्क करू. ठीक आहे. तिथनं चालू होते. ठीक आहे. मी अंदाजे लावतोय
असं काय मला काय इथं दिसत नाही आहे. ठीक आहे, फक्त ही लाईन मी डिसाईड करतो की हे बघा एक कोपरा आहे आणि ही लाईन अशीच जाणार आहे. ठीक आहे, आणि इथं पण सेम टू सेम. आणि बघा मी ॲडजस्ट कसं करतो आहे, पर्स्पेक्टिवली चेक करतो आहे की ही लाईन आणि ही लाईन मॅच करतो आहे बघा बिल्डिंगचं सरफेस. ठीक आहे, इथपर्यंत असं बघ. इथं एक मॅच होत नाही आहे बघ. हा तुमचा झाला सरफेस. आता पहिला सरफेस आपण रोटो करू. आता ही जर लेअर बघितली तुम्ही तर ही लेअर अशी दिसणार, अशी दिसणार ही लेअर, बरोबर. मी काय करतो, पहिलं ह्या मास्कला एम प्रेस केलं की डायरेक्टली मास्कचा पाथ ओपन होतो. ठीक आहे, आता मी करताना जेव्हा पण मी रोटो करतो तेव्हा 10 फ्रेमनी रोटो करतो मी. ठीक आहे, क्रॉप रोटो असो किंवा कोणताही 10 फ्रेमनी केलं की काय होतं, थोडंसं सोपं जातं. आता अशा पद्धतीने तुम्ही मास्किंग जर केलं तर दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही डायरेक्टली मास्क मूव्ह करू शकता ह्या पद्धतीने, तर प्रॉपच आहे ना, त्याचा अँगल वगैरे थोडीच चेंज होणार आहे, त्याचा शेप थोडीच चेंज होणार आहे, बरोबर. तर तुम्ही डायरेक्टली मास्क मूव्ह करून त्याला जागेवर आणू शकता. ठीक आहे, या प्रकारे. पुन्हा एकदा 10. आता 10 फ्रेमनी का जातोय, कारण रोटो कशाचा आहे, क्रॉपचा आहे. त्याच्यामुळं मला एवढं मुवमेंट्स भेटणार नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे जास्त शेपमध्ये चेंज होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी 10 फ्रेमनी जाऊ शकतो. पण जर मुवमेंट असेल रोटोमध्ये तर तुम्हाला 10 फ्रेम नाही, एक फ्रेमनी मुवमेंट करावं लागेल. बघा 10 फ्रेम घेतल्या, रोटो टाकला, आता हे किती बोर वाटते ना. सोपं आहे, मास्क करायचे आणि मूव्ह करायचं, मास्क करायचं, मूव्ह करायचं, मास्क करायचं, मूव्ह करायचं, एवढंच काम आहे. आता तुम्ही म्हणताल एकाच वेळेस आपण सगळं का केलं नाही, बरोबर. तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. ठीक आहे, जेव्हा आपण अशा प्रकारे रोटो करतो तेव्हा व्ही एफ एक्समध्ये आपल्याला सगळे पार्ट वेगवेगळे पाहिजे असतात. मग त्यासाठी तुम्ही वेगळं अजून एकदा रेंट करणार आहे का, किंवा अजून एकदा तुम्ही रोटो करत बसणार आहे का. मग ते एकाच वेळेस रोटो केलेला का नाही व्हायचं, बरोबर. म्हणजे आता जसं की मला पाहिजे, आता हा सरफेस पाहिजे, बरोबर, फक्त सरफेस पाहिजे आणि त्या सरफेसवर काहीतरी असं बॉम्ब पडलं ते दाखवायचं आहे मला. तर मला काय करायला लागणार, हे सगळं बिल्डिंगचे पार्ट काय करायला लागतात, वेगळे करावं लागतात. कारण ही ब्लॉक वेगळा, हा ब्लॉक वेगळा, ही म्हणजे ही रूम आहे ना, ही रूम वेगळी करावी लागते. कारण ब्लास्ट पडला आहे ह्या सरफेसवर पडला आहे आणि ह्या रूमच्या पलीकडे पण दूर जातो आहे, बरोबर. अलीकडनं दिसून येणार आहे का तो, नाही. त्या बिल्डिंग आता ह्या रूमच्या पलीकडच्या बाजूला, ह्या बाजूला जिथे ही भिंत आहे त्या भिंतीला एक आदळणार आहे आणि इकडं ह्या समोरच्या बाजूला एक आदळणार आहे, बरोबर. तर हे दाखवण्यासाठी मला
हे दोन पार्ट वेगळे करायला लागतात. सरफेस वेगळा करावा लागतो. तर स्टुडिओमध्ये जेव्हा पण तुम्ही कामाला जाचाल तेव्हा पहिलं काम तुमचं हेच असणार आहे, रोटोच करावं लागतं. हां, काम सोपं करण्यासाठी सगळं आहे आपलं. जेव्हा सर प्रोजेक्ट तुम्ही जे मूव्ह करताय ना फ्रेम, काय काय तुम्ही जे मूव्ह करताय ना फ्रेम, ते हां, कुठल्या बटन प्रेस करताय मूव्ह करताना? हे का आहे बघा, सी टी आहे का नाही, जेव्हा आपण मूव्ह करायचं असेल सी टी आहे तेव्हा कंट्रोल आणि लेफ्ट ॲरो, बरोबर एक फ्रेम जाते पुढं. पण जर मला 10 फ्रेम पुढं जायचं असेल तर कंट्रोल आणि शिफ्ट ॲरो पुढे किंवा मागे दोन्हीकडे जातं. ओके सर. ह्याच्यापेक्षा पण सोप्या पद्धती आहेत, पण ते थोडंसं हे आहेत, काय म्हणतात त्याला, नाही का, ॲक्युरेट नाही आहेत. जर मला ॲक्युरेसीच पाहिजे असेल तर मी मॅन्युअलीच जाणार. आणि जेवढे पण स्टुडिओ आर्टिस्ट आहेत ते सगळे ह्याच प्रकारे मॅन्युअली जातात आणि काम करतात रोटोचं. आणि रोटोला मॅन्युअलीच करावं लागतं, म्हणजे जास्त ए आयचा यूज नाहीत करत. हां, ए आयचा यूज करतात कुठं, जिथं असं नाही का की रोटो पाहिजे पण एवढा महत्त्वाचा नाही आहे रोटो, ठीक आहे, काहीतरी त्याच्या मागं टाकायचे आणि झाला पाहिजे रोटो, तर त्या ठिकाणी आपण ए आय वगैरे काहीतरी त्याचं इंटरफेस पण वापरू शकतो. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे, सरफेस आपला गेलेला झाकून. ठीक आहे, आता जर आपण सोलर लेअर टाकली तर ते तुम्हाला ह्या पद्धतीनं काहीतरी दिसेल. ओके, हा फक्त तुमचा टेरेस दिसणार आहे या प्रकारे. आता इथून पुढं आपल्याला काय करायला लागेल, आता काम कोणतं सोपं झालं बघा. आपल्याला हा एरिया घ्यायची गरज नाही आहे किंवा हा एरिया घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे, ह्याच्या आतमधला फक्त एवढ्याचा मास्क टाकायचा आहे का नाही, किंवा ह्याचा मास्क टाकायचा आहे आणि काम होतं. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी काय करायला लागेल, मला पुन्हा एकदा कंट्रोल डी हा पार्ट घेतला, वरती टाकला आणि वरती टाकून ह्याला पण एक मास्क करत होता. आता मला कशाचा मास्क पाहिजे, ह्या रूमचा मास्क पाहिजे. मी काय करतो, ह्या रूमचा मास्क होता, हे बघा, जेव्हा पण तुम्ही रोटो करचाल किंवा कोणतंही काम करचाल, डिटेल्स खूप महत्त्वाचे आहेत, खूप म्हणजे खूप. ठीक आहे, जेवढं तुम्ही डिटेलमध्ये काम करचाल तेवढं तुम्ही आर्टिस्ट चांगला. लक्षात ठेवा, तुमचं काम हे डिटेलवर ठरतं. ठीक आहे, जो पण तुमचा इंटरव्ह्यूवर आहे तो काम पण हेच बघतो की ह्यानं काय केलं आहे, हे डिटेलमध्ये काम केलं आहे का ॲक्च्युअलमध्ये, का उगाचच रोटो टाकला आहे आणि रोटो काढलेला आहे, बरोबर. काम जेव्हा
तेव्हा चांगलं दिसतं जेव्हा तुम्ही पिक्सलवरती काम करता, ना की ऑब्जेक्टवर. बरोबर. 2 पिक्सलच्या मधून आपण ट्रेस करणार आहे. ठीक आहे. तर ते ट्रेसिंग तसंच राहिलं पाहिजे, 2 पिक्सलच्या मधूनच गेलं पाहिजे प्रत्येक वेळेस. मास्कला डबल क्लिक केलं तर पूर्ण मास्क सिलेक्ट होतो आणि तुम्ही त्याला त्या प्रकारे मूव्ह करू शकता. नंतर ना पुन्हा एकदा इथं खाली लेअरला मास्कला क्लिक करायचं, फक्त मास्कला, आणि मग तुम्ही इकडं बघा मास्कला क्लिक केलं, फुटेजला क्लिक करायचं, आणि नंतर ना तुम्हाला सगळे पॉईंट्स भेटून जातील वेगवेगळे. तुम्हाला जर चेंज करायचे असतील त्या, बघा मी काय करतोय, सेपरेट काढतोय. बरोबर. रूमला काय करतोय, सेपरेट करतोय, जेणेकरून नंतरनं जर मला कोणी सांगितलं की बाबा हे जे ह्या रूमचं मला सेपरेट रोटो पाहिजे, तर मी त्याला इझिली देऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल इथं सेमच आहे, तुम्ही सिलेक्ट करून मी असं पण घेऊ शकतो. ठीक आहे. नोडला तुम्ही असं सिलेक्ट करून वेगळं घेऊ शकता. पुन्हा एकदा डबल क्लिक आणि मास्कला, पूर्ण मास्कला आपण वरती नेऊ. मास्कला सिलेक्ट करा, नंतर ना आता बघा मी पूर्ण रूम सिलेक्ट नाही करत आहे. बघा मी फक्त त्या प्रकारे सोडतो. आता इथं मला ह्याची गरज आहे का सिलेक्ट करायची, कारण मी पहिलाच हा एरिया घेतलेला आहे. बरोबर. हा बघा हा एरिया ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळं मला गरज लागत नाही त्याची. ठीक आहे. त्यामुळे मी इथं कसं पण मार्किंग केलं तरी तो एरिया मला भेटणार होता. फक्त महत्त्वाचं काय आहे, ठीक आहे. बघा डायरेक्टली क्लिक केलं तर ते मास्क सिलेक्ट होत नाही, म्हणून मी काय करतो, डिसिलेक्ट करतो. पुन्हा मास्कला सिलेक्ट करायचं आणि फुटेजला सिलेक्ट करायचं. एकदाच क्लिक करायचं. सिलेक्ट म्हणजे एकच क्लिक, आणि एका क्लिकने तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला हे असे पॉईंट्स भेटून जातात. मग तुम्हाला त्या प्रकारे मूव्ह करायला चान्स भेटतो. ठीक आहे. डबल क्लिक, पुन्हा एकदा आता मास्क बघा तुम्ही डायरेक्टली मी सिलेक्ट, आता मास्क सिलेक्ट केलं आहे का नाही, मास्क सिलेक्ट केल्यानंतर न मी काय करतोय, इथं डायरेक्टली ॲरोनी वरती नेतोय मास्क. ओके. आता प्रॉब्लेम इथं काय आहे की तुमचं बघा मास्क केल्यानंतर ना इथं एक काहीतरी आहे ब्लॉक. ओके. आणि ब्लॉकचा शेप काय वेगळा आहे, इथे येतोय का, हे जर असं केलं तर आता हा ब्लॉक काय होणार आहे, वेगळा होणार ना. मग ह्याच्यासाठी काय करायला लागेल मला, त्याचा वेगळा टाकूयात मास्क, कारण इथून मला इथून त्याचं काहीच नाही आहे मास्क. बरोबर.
पण इथं गेल्यानंतर ना त्याचा मास्क आपण काय होतं बिल्डिंग वेगळी करत जाते बरोबर. मी काय करतो त्याचा मास्क वेगळा करतो. आता तुम्ही एकाच लेअरमध्ये तुम्ही 2 मास्क टाकू शकता. हे बघा ह्याच लेअरमध्ये ह्या रूमचा मास्क आहे. ह्या रूमचा मास्क तर आहेच बरोबर. थांबा एक मिनिट. आता पहिलं हा मास्क वरती घेऊया. ठीक आहे. आता बघा तो मास्क केला मी पहिला. ठीक आहे. ह्याच्यानंतर ना मी दुसरा मास्क टाकतोय. लेअरला सिलेक्ट केलं बरं का, मास्कला नाही, लेअरला सिलेक्ट केलं मी. हे बघा लेअरला सिलेक्ट करतो आणि पेन टूलने आता ह्याला मास्क करतो. रंग बदलला मास्कचा. ठीक आहे. ह्या पद्धतीने ह्याचा एक मास्क वेगळा आहे. आता ह्याला पण आपल्याला लावायला लागणार ना पाच. की लावल्याशिवाय तुम्ही रोटो नाही करू शकत, लक्षात ठेवा. हे बघा आता इथं पुन्हा एकदा मी फॉरवर्ड जातो आणि या पद्धतीने आता इथून तो मास्क चालू होतो ना, पार्ट चालू होतो. ठीक आहे. जरी तो त्याच्यात नसेल तरी पण आपल्याला तिथं तो टाकावा लागेल. आता बघा मला एवढं करायला लागतं. ठीक आहे. एकाच लेअरमध्ये मास्क केल्यामुळं बरोबर. कारण मास्क काय होतोय एकाच जागी राहतोय, म्हणून मला त्या मास्कला पण की लावावं लागते सारखी बरोबर. पण आता जर एवढ्या कीज लावायच्या नसतील, मला काय करायचं आहे, इथून तो पार्ट चालू होतोय का नाही. हे बघा पार्ट कुठून वेगळा होतोय तो. हे बघा ह्या कीपासून तो पार्ट बाहेर येतोय बरोबर. मग ह्याच कीपासून मला तो पार्ट का नको आहे बरोबर. म्हणून मी काय करतो, 2 पार्ट करायचे प्रत्येक वेळेस. कंट्रोल डी ह्याचा मास्क. आता बघा हा पहिला मास्क डिलीट करू. ठीक आहे. कुठून आहे इथून दिसतोय मला. ठीक आहे. ते मास्क सिलेक्ट केला, डबल क्लिक केला आणि त्याला आपण मास्क सिलेक्ट केला, डबल क्लिक केला आणि शिफ्ट दाबून फक्त त्याला खाली आणलं. समजलं. आपण पार्ट वेगळे करून मास्किंग का करतोय. आता मला ह्याचं मास्क करायची गरज नाही. आता हे बघा जर मी हे सोलोमध्ये ठेवलं तर काय होतं रे, मास्किंगमध्ये वेगवेगळे पार्ट येतात ना, है ना. आणि इथून मी ॲनिमेशन दिलं त्याला बरोबर. मग मी काय करू शकतो, ह्या लेअरला कट करू शकतो इथंच. मग पुढच्या लेअरला काय होणार आहे का, दिसणार आहे का, काहीच नाही. ठीक आहे. ह्याच्यामुळं आपण प्रत्येक पार्ट एक वेगळ्या लेअर घेऊन मग त्याला मास्क करतो. लेअर डुप्लिकेट करून सर ते डिलीट करायचं ना पुढचे. हां आपण आता ह्याच पार्ट पुरतं मास्क केलं ना. हे बघा ह्याच पार्ट पुरतं मास्क केलं आणि हा पार्ट कशात आहे ह्या लेअरमध्ये बरोबर. मग ह्याचं आपण इथं कट केलं की त्याच्या पुढे दिसणारच नाही तो मास्क. ठीक आहे. आता आपण काय करतोय, दोन्हीचा एक साथ मास्क करणार. समजते का डोक्याच्या बाहेर चालले.
काही असं एवढं अवघड नाही आहे, पण थोडंसं हार्ड आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला एक 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 तुम्हाला मास्किंग करायला. आणि हां, चुकून पण कंटाळा करायचा नाही. लक्षात आलं ना? चुकून पण कंटाळा नाही करायचा की आता 10 मिनटं चालेल की तुम्हाला असं वाटेल की यार म्हणून आता मी एकदाच मी हे करतो, पुढच्या कीवर जातो आणि एकदाच रेंडम एकदाच मास्किंग करतो, पण ते चुकल. ठीक आहे, रोटो करताना 5-5 मिनटाला 10-10 मिनटाला थोडंसं स्टॉप घ्यायचा आणि नंतर पुन्हा एकदा चालू करायचा रोटो करायला. कारण मला माहिती आहे किती राग येतो, किती हे होतं, डोकं पूर्णपणे एकदम नाही का एमटी होऊन जातं. खूप काय काय विचार चालू होतात डोक्यात रोटो करताना. खूप सहनशीलता लागते ना, म्हणून यात पगार जास्त आहे. ठीक आहे. आणि मास्क पट्टी घेतला, मास्कवर क्लिक केलं, हे बघा आता सिलेक्ट ना, कुटीवर क्लिक केलं, सिलेक्ट. ठीक आहे, आणि आता करताना लक्षात ठेवा एक 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 केलं तरी तुमचं होऊन जातं. पण मी आता एकाच वेळेस माझा एकाच बिल्डिंगच आहे ना तो पार्ट, त्यामुळे मी दोन्ही पण एकाच वेळेस रोटो करतो. आता तो पार्ट झाकून जाणार आहे बघा इथे. ठीक आहे, त्या कीला तो पार्ट झाकून जातो. आता मला दिसतोय का तो पार्ट? नाही दिसत. मग आता काय करायचं? पार्ट तर नाही लागेल ना पर्यंत, बरोबर. हे बघा एक एक की पुढे नेऊन बघायचं मास्किंग होतं का. हां ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली इथं पार्ट दिसत नाही 10व्या कीला तुम्ही आता इथून हे बघा, आता मी इथं पार्ट दिसतोय आणि 10 फ्रेम अलीकडे आला आणि तुमचा मास्क इथं असेल. आता तुम्ही काय विचार करताल, इथं दिसतच नाही, मग कशाला काय करायचं, मास्क पाहिजे का नको आहे. मग तुम्ही काय केलं तर डिलीट केलं डायरेक्ट. पण मास्क ऑलरेडी कुठं होता तुमचा, तुमचा मास्क इथं होता बरोबर. मग काय होणार तर हे बघा हे होणार की हा मास्क इथं दिसणार, मग आपण एक 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 फ्रेम पुढं दिसल्यानंतर मग तो मास्क असा असा वरती येणार, बरोबर. तर हे चुकीचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने दिसणार, हे बघा आहे का. आता हे चुकलं का नाही, बरोबर. तर त्याच्यामुळं जोपर्यंत तो मास्क दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ते ॲनिमेट करावं लागतं.
डबल क्लिक तिथपर्यंत आहे ना तो की बाय की पुढे जाऊन बघा या कीला मॅच आहे या कीला मॅच आहे या कीला मॅच आहे ठीक आहे. मग त्याची लेअर आता आपण इथून कट केली हे बघा लेअर इथून दिसत नाही आता जरी ऑन केलं तरी इथून तो चालू होतोय पार्ट आणि इथून संपतो. आता थोडंसं चेंजेस आहेत. चेंजेस म्हणजे काय की जे पॉईंट्स इथं आहेत ते आपण तसेच ठेवणार आहे पण काही पॉईंट्स आपल्याला ॲड करावे लागतील. आता इथं ॲड केले की बाकीच्या कीजमध्ये पण ते पॉईंट्स ॲड होणार आहेत ठीक आहे. तर त्याचं पण लक्ष ठेवायला लागणार आपल्याला. पेन टूल घ्या इथं पॉईंट्स ॲड करा ठीक आहे. हा पॉईंट तसंच राहणार आहे इथं नाही चेंज करायचं. या पद्धतीने आपण पुन्हा एकदा पॉईंट्स ॲड केले ठीक आहे. आता पण मागच्या पॉईंट्समध्ये गेलं तर हे बघा ते पॉईंट्स इथं पण तुम्हाला दिसून जातील ठीक आहे. पण जर पॉईंट्स मी ह्या पॉईंटला जे अँकर पॉईंट लावलेले आहेत हे बघा नोट्स लावलेले आहेत ठीक आहे. जर तुम्ही हे मूव्ह केले तर काय होणार इकडचे पण मूव्ह होणार मग मास्क बिघडतो ठीक आहे. त्याच्यामुळे मूव्ह करायचे नाही ते पॉईंट्स तिथे ठेवायचे. तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायचे तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता. सिलेक्ट करून मास्कला सिलेक्ट केलं पुन्हा फुटेजला सिलेक्ट केलं. मग आता आपण अशा प्रकारे मास्किंग प्रोसेस तुम्ही जर बघितलं ह्याला हाईड करतो तर बघा त्या प्रकारे तुमचं मास्किंग होईल. वरचा पार्ट मूव्ह झालेला ओके. एक रूम आपली आत्ता आलेली. जर मला रूमच्या पलीकडे काय लावायचं असेल तर मी तिथे टाकू शकतो ना आरामात बरोबर. जसे की मला इथं दूर वगैरे काहीतरी टाकायचं तर मी तिथे टाकू शकतो.
ह्या प्रकारचा स्मोक आहे. आता हा स्मोक मला लावायचा आहे ह्या बिल्डिंगच्या मागे. जर मी काय केलं असतं, पूर्ण बिल्डिंगचा एकच रोटो काढला असता. किती? एकच रोटो काढला असता. म्हणजे एकदा सिलेक्ट केलं असतं अख्खी बिल्डिंग आणि त्याचा रोटो काढला असता, तर मला काय भेटलं असतं, तर ह्या प्रकारे मला इन्फॉर्मेशन भेटली असती. काय भेटली असती? हे बघा, छतावर आहे का स्मोक? नाहीये, छतावर नाहीये. रूफटॉपवर आहे का स्मोक? नाहीये. स्मोक कुठनं निघतोय? बिल्डिंगच्या पलीकडून निघतोय. पण मला काय दाखवायचं होतं, बिल्डिंगच्या छतावरून स्मोक निघतोय, पण ह्या रूमच्या पलीकडच्या बाजूने, बरोबर. त्याच्यामुळे मला काय करावं लागलं, की मला हा रोटो काढावा लागला. आता बघा, रूमच्या पलीकडे आहे आणि मी स्मोक कुठे ठेवते? तिथे ठेवते. आता झालं. आता असं वाटतंय की स्मोक तुमचा कुठून निघतोय? रूममध्ये. ठीक आहे. स्मोकला आपण थोडंसं हे केलं, आपण फिगर झालं. त्याला पोझिशन देऊ स्मोकला. बघा, आता हे स्मोक मी असा ॲड करावा. ठीक आहे. स्मोक इथं ॲड झाला बिल्डिंग. मी काय करतो, त्याला थोडंसं कलर करेक्ट करतो. तर आहे जी ओरिजिनल फुटेज आहे का नाही, ती ओरिजिनल फुटेज आहे, बरोबर. ओरिजिनल फुटेजवर आपण ब्राईटनेस टाकला. कोणीतरी आपल्याला स्मोक दिसत. ठीक आहे. त्यासाठी आधी टाकलं तर तुम्हाला रोटोला प्रॉब्लेम येईल ना. ते रोटो आपलं हा रोटो केलेला आहे, बरोबर. जर मी अखंड हा रोटो केला असता, कंट्रोल टी आणि शेवटपर्यंत आपण हे केलं ना, त्या बिल्डिंगचा रोटो काढायचा. आता हा सरफेस आपल्याला रोटो काढायचा, कोणता? हा वाला सरफेस, बरोबर. पहिला आपण छतवाला सरफेस रोटो काढलेला. ठीक आहे. तर आता आता रोटो काढायचा. तर बघा, मला पॉईंट्स आले नाहीत, त्यामुळे मी काय करतो, झूम करायला लागलो. रूट ऑलरेडी घेतलेलं आहे. बिल्डिंग इकडं डिस्प्लेच्या बाहेर आहे, त्यामुळे मी बाहेरच्या बाजूला कसा पण मास्क केला तरी चालतो.
सिलेक्ट झालं ना. आता बघा मी पुढचा सरफेस जो का आहे तो मी कुठून पुढं चालू करतोय, स्टार्टपासून चालू करतोय बरोबर. तुम्ही बघितलं आहे स्टार्टपासून मी चालू करणार आहे. कारण का, कारण मला हाफ सरफेस इथं जास्त दिसतोय बरोबर, इथं कमी दिसतोय एंडिंगला, म्हणून मी जास्तवाला सरफेस पहिला घेणार, म्हणजे मला मास्किंग करायला सोपं जातं ना. मास्क केलं, मास्क ओपन केला, पार्टला की लावली आणि एंडिंगला जाऊन मी मास्कला काय करतो, खाली वळतो. पण खाली ओढून मला काय करावं लागेल, त्याला मॅनेज करावं लागतं. पुन्हा मास्कला क्लिक केलं, फुटेजला क्लिक केलं आणि नोडला क्लिक केल्यानंतर ना एक एक नोड सिलेक्ट होतात. दोन्ही नोड त्या प्रकारे सिलेक्ट करू शकतात. लक्षात घ्या, रोटो करताना इथं ॲटोमॅटिकली काहीच सिलेक्शन होत नाही किंवा काहीच तुमचं म्हणजे AI वगैरे काय नाही, ठीक आहे, मॅन्युअली करावं लागतं. आता आपल्या बिल्डिंगचा हा भाग रोटो झाला, ठीक आहे. त्याच्यावर आता जर मी ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट टाकला आणि कमी केलं तर बघा बिल्डिंगचा जेवढा पण भाग आपण रोटो केला तेवढा दिसतोय, ठीक आहे. एवढीच बिल्डिंग आपण काढलेली आहे. मोठा डिस्प्ले करायचा असेल, म्हणजे ही स्क्रीन बघायची असेल तर आपल्याला कीबोर्डवरचा एक नंबर आहे का नाही, म्हणजे @ आपण टाकतो बघा, नम कीबोर्ड सोडू ना, जो @ टाकतो, शिफ्ट @ 1 2 3 बरोबर, कीबोर्डचा असेल त्याच्या अलीकडचं बटन आहे एक, जो वेव्ह टाईप आहे, वेव्ह टाईप बरोबर. त्याचं नाव माहीत नाही मला, हे बघ आणते का, हे वालं बटन समजलं, एक नंबरच्या जवळचं लेफ्टवालं, तर ते प्रेस केलं कोणत्याही पॅनलला सिलेक्ट करून. आता हे ब्लूवाला पॅनल सिलेक्ट आहे, म्हणजे कोणता, व्ह्यूवरवाला, कॉम्पोजिशनवाला, त्याला जर क्लिक करून आपण हे बटन दाबलं तर आपल्याला काय होतं, ते पॅनल मोठा होतो. आता आपल्याला कंट्रोल पॅनलचा पाहिजे असेल तर कंट्रोल पॅनल आपण मोठा करू शकतो किंवा टाईमलाईन आपण मोठी करू शकतो अशी, ठीक आहे. ह्याच्यासाठी मी काय केलं तर प्रत्येक पार्ट आपण वेगळा केला होता, की मला दाखवायचं आहे की बाबा इथं पार्ट आहे. आता बघा पार्ट वाईज आपण काम केलं तर का फरक पडतो आणि कसा फरक पडतो, तर हे बघा आता मी काय केलं, ही रूम वेगळी केली ती बरोबर, ह्याच्यामुळं मला काय झालं की स्मोक ह्याच्या पाठीमागं टाकता आला. आता मी काय करणार, हे जी पलीकडची बाजू आहे त्याला पण सेपरेट करणार. का, कारण त्याच्या आणि ह्याच्यामध्ये मला स्मोक टाकता येतो बरोबर, म्हणजे तो मागच्या बाजूला जाईल, त्यानंतर स्मोक येईल आणि त्यानंतर ही रूम येईल बरोबर.
ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही रोटो करणार आहे. सगळ्यांना समजलं? सर, जो आपला सब्जेक्ट असेल त्यालाच करायचं आहे की पूर्ण? काय काय? जो आपला सब्जेक्ट असेल त्यालाच करायचंय की पूर्ण करायचं? पूर्ण म्हणजे? आता ह्याच्यात कसं तुम्ही एकच बिल्डिंग केलं, त्याच्या साईडची पण करणार तुम्ही, पण मागच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या पण करायच्यात की? हे बघ, मला ही बिल्डिंग फक्त बाजूला काढायची, ही वाली बिल्डिंग. ओके. आता मला ही वाली बिल्डिंग पाहिजे असेल तर मी ही वाली बिल्डिंगचा रोटो करणार. पण मला ॲक्च्युली एकच बिल्डिंग पाहिजे होती, बरोबर. मी एकाच बिल्डिंगचा रोटो केला. ठीक आहे. तुम्ही पण ह्या बिल्डिंगचा रोटो करायचा आहे. समजलं? ओके सर. आपल्याला फक्त ह्याच बिल्डिंगचा रोटो पाहिजे, दुसरा कोणतीच नको. आपल्याला ही बिल्डिंग हायलाईट करायची, ह्याच्यावर काम करायचं आहे, त्याच्यामुळं त्याचे रोटो पाहिजेत मला. आता रोटो पाहिजे म्हणलं की मला सगळे पार्ट वेगवेगळे करायचे. आता कामावर डिपेंड आहे बरं का. तुम्ही जर फ्रीलॅन्सिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की काम कोणतं कोणतं आहे, म्हणजे काय प्रकारचं काम आहे. जर मला डायरेक्टली ह्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला काहीतरी टाकायचं असेल तर मला एवढे पार्ट करायची गरज आहे का? डायरेक्टली मी पूर्ण एक बिल्डिंगचा रोटो काढू शकतो. पण जर तुम्हाला माहीत नाही आहे काम काय आहे, काम नाही आहे, बरोबर. म्हणजे जसं की स्टुडिओमध्ये गेला तर स्टुडिओमध्ये काय करायला होतं, रोटो काढायला होतं. मग त्या टायमिंगला तुम्हाला ह्या पद्धतीचा रोटो काढावा लागतो, सगळे पार्ट वेगवेगळे करावे लागतात. तेव्हा कुठं तुम्हाला ते रोटोचं काम कंप्लीट करतील. ठीक आहे. म्हणजे तुमचे असाइनमेंट घेतील, नाही तर तुमचे हे घेणारच नाहीत हे रोटो. डायरेक्टली तुम्ही एक बिल्डिंग काढून दिली तर ते घेणार नाही. ठीक आहे. मग पुन्हा डबल तुम्हाला सांगतील की बाबा हां आता मला ह्याचा रोटो काढून दे, आता पुन्हा ह्याचा रोटो काढून दे. ठीक आहे. तर मग ते काम वाढत जातं. डन. ठीक आहे. ही फुटेज कुठं भेटेल कुठं नाही तुम्हाला माहिती आहे. आपलं लेक्चर इथंच संपतंय. आजचं कळलं ना कसं असतं रोटो? रोटो. येस सर. ठीक आहे. जेवढ्या पण लाईव्ह गोष्टी नसतात त्यांचा रोटो कसा काढतात. जास्त अवघड नाही आहे क्रॉप रोटो, म्हणजे काहीच नाही आहे. आपण फक्त 2-3 की एक्स्ट्रा लावले की होऊन जातं. आयुष, प्रेझेंट. आदित्य, आदित्य कुठे गेला? गावाला गेलाय. पण लेक्चर कोण करायचं? त्याला सांग पुन्हा लेक्चर नाहीत भेटणार तुला, आणि हे पण नाहीत भेटणार तुला. आता रिपीटमध्ये पण बसणार नाही. अंबिका, भावेश, ध्रुव, ईशान, प्रेझेंट सर. ईश्वरी, निखिल, प्रेझेंट सर. प्रफुल, प्रेझेंट सर. रुद्राक्ष, प्रेझेंट सर. ठीक. सगळ्यांना कळलं ना क्रॉप रोटो काय आहे? हो सर. येस सर. येस सर.